ऐश्वर्या लहान होती त्यावेळी जेवर अशी गावी यायची, तिला भरपूर गावी यायला आवडायचं. आणि मला आजीला सांगायचं, मग आजी आवडीने परत तिला घावणे आणि बनवून द्यायची. आणि ती अगदी माझी साधी एकदम साधी सिंपल पोरगी आहे. आणि मला ती भरपूर अगदी आवडते. स्वभाव तिचा आवडतो. आता ती लग्न करून घरी जाते. मला म्हणजे दुःख होतं एवढं, की मला पोरगी माझी कधी भेटणार ती आता असं. आता पण ती गावी जा ऐश्वर्या तू. हॅलो ऐश्वर्या, मी मनीषा ताई बोलते आहे. आम्ही तुझ्या लग्नासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही सर्वांनी मिळून तुझ्यासाठी रुखवात केलेला आहे आणि तो तू नक्की बघावा कसा आहेस, तो आवडला आहे तर त्याचं नक्कीच आम्हाला रिप्लाय द्यावा. आणि तुला ऐश्वर्या आणि शुभमला तुझ्या भविष्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून, मनीषाताईकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून खूप 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 शुभेच्छा. Dear Aishwarya, today your Mendi carries the start of your forever, and it makes me emotionally seeing you step into the love you truly deserve. All the best for this beautiful new beginning. Wishing you a lifetime of love, happiness, and togetherness. Lots of love. Hi Tai. So firstly, congratulations. Acha Divas and all of this must be overwhelming for you and also really special for you. So congratulations that you're finally getting married to the guy you wanted. And I'm so happy it is finally happening for you. अँड ऑल्सो तू फक्त वैष्णवीची मोठी बहीण नाही तर लिटरली माझी पण मोठ्या बहिणीसारखीच आहे. एकदम सख्खी बहिणी म्हणजे वाटतेस तू मला. मोर दॅन वैष्णवी. आय थिंक की आपण जास्त बहिणी बहिणी वाटतो आणि आय थिंक वैष्णवी ऑल्सो अग्रीज टू दिस बिकॉज मे बी आपण दोघे घरची मोठी मुली आहोत. सो वी हॅव दॅट बॉसी नेचर आणि थोडं डॉमिनेटिंग तर आहोतच. So, but I think that's a good quality for us. And because of that, you have come so ahead in life. You have done so well in life. So, there's a PhD केले. You are at such a great post, and I really admire that about you. I really hope की कधी मी पण ते करीन. So, I aspire to be like you. And also, I really like your positive nature. तू जशी हसमुख आहेस, तू कितीही चिडलेली असू किंवा काय तर तू कधीही ते माझ्यापर्यंत नाही आणू दिलं आहेस. यू ऑलवेज टूक केअर ऑफ द पीपल अराउंड यू. तू सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे चालतेस. तू जिकडे जाते असं हॅपीनेस, आनंद पसरवतेस. सो दॅट इज अ रिअली गुड क्वालिटी अँड आय होप दॅट यू हॅव अ व्हेरी 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 ग्रेट हॅपी मॅरिड लाईफ. आणि तुला ह्यापुढेही कधीही कुठलंही काम लागलं, काही असेल तर यू कॅन कम अप टू मी त्याच हक्काने जसं तू येत जाते. अँड आय विल बी देअर टू हेल्प यू इन एनी ऑफ इट. अँड ऑल्सो एक गोष्ट मला खूप आवडते तुझी की यू ऑलवेज थिंक ऑफ मी ऑल्सो विथ वैष्णवी. सो ते असं आपुलकीपणा आणि असं आय डोंट नो, जस्ट इट मेक्स मी फील like a part of your family only. So thank you for making me feel loved always, and thank you for being there for me even when I needed help with the school stuff किंवा काही असो, माय पर्सनल थिंग्स एनिथिंग. तर तू समजून घेतलंस किंवा तू माझी नेहमी मदत केलीस. इवन इफ इट वॉज गेटिंग काही जेवणाचं पार्सल, तर तू नेहमी असं काही राहिलं तर तू समोरून कॉल करून तेवढा एक्साइटमेंटनं बोलायची की आज मी हे ट्राय केलं आहे बनवायचं, तर तू टेस्ट करू शकते. की मी आता जेवण बनवायला शिकते, तर तू हे ट्राय कर. किंवा हे राहिलं आहे तर तू आणि वैष्णवी हे खा. सो इट्स ऑलवेज मी आणि वैष्णवी. तर मला खूप छान वाटतं. सो थँक्यू. आता आय थिंक मी थोडं जास्तच बोलली. सो ओके, बाय. हाय ऐश्वर्या, मी डॉक्टर अनुपमा गावडे, श्रेयाची मम्मी. आजचा हा अत्यंत आनंदाचा, भावनांनी ओथंबलेला आणि आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू करणारा सुंदर क्षण आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या ऐश्वर्याच्या लग्नाचा हा मंगल सोहळा साजरा करताना मन खरंच आनंदाने भरून आलं आहे. ऐश्वर्या, तुझ्या नावातच ऐश्वर्य आहे. समृद्धी, सुख आणि समाधान. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसं तुझं नाव आहे
तसंच तुझं आयुष्यही सदैव आनंद, प्रेम आणि यशाने परिपूर्ण राहील. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा, दोन संस्कृतींचा आणि दोन मनांचा सुंदर संगम असतो. आजपासून तुम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यातील कायमचे साथीदार झाले आहात. या नवीन प्रवासात कधी आनंदाचे क्षण येतील, तर कधी आव्हानेही येतील. पण एकमेकांचा हात कधीही सोडू नका. एकमेकांवर विश्वास ठेवा आणि प्रेमाने प्रत्येक अडचणीवर मात करा. ऐश्वर्या, तू जशी आजपर्यंत सगळ्यांची काळजी घेणारी, प्रेमळ आणि समजूतदार राहिली आहेस, तशीच या नवीन घरातही सर्वांची मने जिंकशील यात शंकाच नाही. आणि शुभम, तुलाही खूप भाग्यवान म्हणावं लागेल, कारण तुला इतकी सुंदर आणि गुणी मुलगी जीवनसाथी मिळाली आहे. Hey, hi, Jeffina here. You always have been my favorite person and my guide. No matter what was happening in my life, good or bad, you were always there for me. हाँ, आप मेरे मैम तो थे, पर कभी फील नहीं हुआ. You made me feel like a family. You are truly an unexpected gift from God in my life. Even though sometimes you forget your task, I'm always here to remind you, and honestly, I enjoy doing that. Wishing you a very happy married life. Hello Ashridi, finally you are getting married. I can't even believe that you are getting married. It was very awaited moment for us. Anyways, congratulations to you. आणि तुझं जरी लग्न होत असलं ना, तरी असं समजू नकोस की आता आपल्याला फिरायला जायला नाही मिळणार. मी मुंबईला आल्यावर एक ना एक दिवस आपण फिरायला जायचंच. तू, मी, प्रथम, धैर्य, आपण फॉर शुअर फिरायला जायचं. आणि सोबत आपल्या जेजून आपण घेऊन जाऊया. From playing together in our childhood to seeing you get married, we have to grown up, bro. तुझी नवीन लाईफ फुल ऑफ लव्ह, फन अँड हॅपीनेसने भरू दे. लव्ह यू ऑलवेज. ही पोरं पुढचीच उत्तरं देणार आहेत प्रत्येक वेळी. आणि मग घरी गेला तेव्हा माझी नंतर आठवण येणार, मग मी खरोखर चांगल्यासाठीच ओरडत होती. कधी सुधारणार नाही ही पोरं. आणि घरी नाश्ता करायला येऊ शकतो की नाही परत इथे? काही एक यायचं नाही, अजिबात इकडे यायचं नाही मला त्रास द्यायला. बाय, गुड नाईट.